हॅलो नमस्कार राम राम, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला साताऱ्याला, तर चला मस्त गंमत करूया। माझ्यासोबत शर्वरी सुद्धा येणार आहे आणि फॅमिली टूर म्हणजे आम्ही गावी चाललो आहे मस्तपैकी, तर जाऊया हळूहळू मस्त मजा करत। तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय कराल। येस शुअर, तर चला आमच्यासोबत गावी जाऊया। बाय। बघा आता आम्ही आलो हे बघा, इथे लोक आडवी पण झाली। एक सेकंड ना, इथे लोक आडवी पण झाली मस्तपैकी। आणि आम्ही इथे बसलो। बघा येताना तर भाई ट्रॅफिक त्या साईडला बाबा। होप सो की आपण परत येऊ तेव्हा आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार। व्हॉट टू डू नाउ। आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि आहोत माऊली ढाब्यावरती जेवायला। असं ऐकलंय की इकडचं जेवण खूप छान असतं, सो आता टेस्ट करून पण बघू। चला तुम्हाला जेवण दाखवते। हा बघा, हा आहे माऊली ढाबा। आला असाल तर आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा जेवण कसं आहे इथलं ते। आणि इकडचं जेवण खूप, हे बघा फायनली जेवण आलेलं आहे। चांगलं पाणी, मस्त एक बटर रोटी आहे, चना मसाला आहे, पनीर कढई मागवली आहे आणि इथे आहे दाल तडका। खूप छान आहे, टेस्टी आहे। आणि तिकडे बघा एक अशी छोटीशी बैलगाडी ठेवली आहे, अशी लहान मुलांना फोटोज वगैरे काढण्यासाठी। छान आहे, सगळं मस्त आहे। हे बघा इंटिरियर हॉटेल्स, ॲक्च्युली इंटिरियर पण नाही आहे, हॉटेलच्या बाहेरच आहे। गार्डन असतं ना त्या टाईपमध्ये, लॉन। बघा फुल डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बाहेर असून सुद्धा। तेच ढाबा वॉटेवर जे काय आहे ते छान आहे। आता टेस्ट करायला लागणार कसं आहे, टेस्ट करते 2 मिनिटं। बटर रोटी आणि पनीरची भाजी। मस्त आहे। माऊली ढाब्यावर ना जेवण खूप छान आहे, व्हेज पण, सो नक्की ट्राय करा तुम्ही, या। तेव्हा कसं आहे जेवण? मस्त, एकदम मस्त। सो आता मी जेवते, मग तुम्हाला भेटते। तोपर्यंत बघत राहा आमचं चॅनल, स्टे ट्यून। मित्रांनो तुम्हाला बघायचंय का म्हैस बैलगाडीवर बसलेली, बघायचंय? एक सेकंड दाखवते। हे बघा, ही म्हैस आहे आणि ही बैलगाडी आहे। तर बघा बिचाऱ्या बैलाला पण ना काय काय सहन करायला लागतं।
छान आहे ना. मी मला बेवाचा म्हैस बोलते, मी खरं मध्ये म्हैस नाही. ते मित्रांना पण माहितीये. हे तुम्हाला माहितीये ना, तुम्हाला माहितीये ना मी तिला लाडानी म्हैस बोलते. मग हे बघा नागपूरच्या इकडनं खंडाळा घाट सुरू होतोय. अशी मस्त अशी हिरवीगार घनदाट झाडी, मस्त थंड वातावरण आहे इकडे. घनदाट अंधारात आणि घनदाट झाडीतून आपण रस्ता काढत काढत चाललोय. मस्त मार्गक्रमण करत आहोत. त्याचे गाणं आहे ना, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट. खरंच आहे खंडाळामध्ये. चांगलं तेव्हा दिसता कसं खंडाळ्याचं घाट. तर असा हा खंडाळा घाट आपण बघत बघत चाललेलो आहोत. रात्रीचं शांत वातावरण आणि सोबतच असलेला थंडावा. रात्रीचे 12 वाजलेले आहेत, तरी पण घाटात तुरळक गाड्या दिसतच आहेत आपल्याला. मस्त वळण घेत घेत असं पण या घाटातून चाललेलो आहोत. इथून पुढे रहिवासी क्षेत्र आहे अशी पाटी गेली. रहिवासी क्षेत्र म्हणजे तेव्हा टाटा पॉवरची ती वसाहत असेल पुढे तेव्हाच्या काळातली. ती अजूनपर्यंत पण आहे. बरोबर घाटाच्या मध्यभागी आहेत. त्या लोकांना काय वाटत असेल ना तिकडे मस्त राहायला. स्पेशल खंडाळा घाटात बघा कसं दिसतोय रात्रीचा खंडाळा घाट. आणि हा कोट पुणे रोड तो आपण आधी बोलतो. आता नेहमी सगळे नॉर्मली एक्सप्रेस वेने जातात, पण हा आहे ओट पुणे रोड, पुणे मुंबई पुणे. तो कसा दिसतोय छान. रात्री सुद्धा सगळीकडे दिवे चमकत आहेत. आणि बेंटवाली वळणं सगळी. खंडाळ्याचं थरार मस्त. सायमाळ टाटा कॅम्प आलेला आहे. विशेष म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले असतानाही इथे 2 व्हीलरवर लोक डबल सीट ट्रिपल सीट पण जात असतात. हे विशेष आहे. आपल्या ठाण्यामध्ये 12 वाजले म्हणजे अख्खा ठाणा सुनसान होतो. इकडे बघा लोक 2 व्हीलरवर डबल सीट भेटतात. मेन घाट आता चालू झालाय. रस्त्याची वळणं आणि वरच्या बाजूला एक्सप्रेस वे दिसतोय. हा जुना घाट जाऊन पुढे एक्सप्रेस वेलाच मिळणार आहे. पण हा जो जुना घाट आहे तो असा एकदम सुंदर आहे. अजून पण 2 व्हीलर दिसत आहेत. आणि एकदम काळोख आहे रस्त्यावर. म्हणजे लाईट्स वगैरे अजिबात नाही आहेत. जसं की एक्सप्रेस वेला आपल्याला वरती लाईट्स दिसतात ना, अशा इकडे काही लाईट्स नाही आहेत. फक्त आपल्या गाडीच्या लाईट्स आहेत आणि त्याच्या काही बोर्ड दिसतात त्याच्यावर पडून त्या रेडियमवर चमकणारे तेवढेच लाईट्स आहेत. गाड्यांचे जाणारे येणारे लाईट्स एवढेच लाईट्स. तरी पण त्यातून पण 2 व्हीलर मधून जातच. अजून एक मस्त वळण घेतलेले.
महाराष्ट्राचं स्पेशालिटी म्हणतात ना की मुंबई पुणे रोड आणि खंडाळा घाटाचं महत्त्व काय आहे हे जुन्या रोडने गेल्याशिवाय समजत नाही. सिंगल आणि आता हे खंडाळा घाटातलं शिंगरोबा हे महत्त्वाचं मंदिर आहे. तिकडे सगळेजण नमस्कार करतात. आम्ही लहान असताना जेव्हा बसने जायचो एसटीने वगैरे तेव्हा या शिंगरोबाचे इथे सगळे पैसे टाकत असायचे. शिंगरोबा मंदिर म्हणजे हे असं आहे की खंडाळा घाटाचा रस्ता जेव्हा इंग्रजांनी बनवला तेव्हा इंग्रजांना इथून पुढे रस्ता सापडत नव्हता. तर शिंगरोबा हे जे होते त्यांना रस्ता दाखवला. तर त्यांनी रस्ता दाखवल्यानंतर म्हणे की इंग्रजांनी त्यांना हे सगळं श्रेय घेणार. खरं तर ते मेंढपाळ होते आणि ते सगळं श्रेय घेतील म्हणून इंग्रजांनी त्यांना मारून टाकलं. तर म्हणून त्यानंतर त्यांना रस्ता दिसेनासाच झाला. पण मग जेव्हा त्यांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांचं मंदिर तिकडे उभं केलं तेव्हा त्यांनी दाखवलेला खरा रस्ता पुन्हा जाण्यासाठी त्यांना सापडला. म्हणून ते त्यांचं मंदिर तिथे आहे आणि त्याचं खूप महत्त्व आहे खंडाळा घाटात. आपण ऑलमोस्ट खंडाळ्याकडे चाललेलो आहोत. लोणावळा पुणे असं इतकं आता पाटील याच्यापर्यंत लोणावळाकडे वळतो. एक्सप्रेसवेला खाली ट्रॅफिक जॅम आहे आणि आपण कोल्ड रोडने जात असल्यामुळे मार्गक्रमण करून पुढे आलेलो आहोत. मस्त मोकळा रस्ता, गाड्या आणि आपण पुढे पुढे जात आहोत. रस्ता तसा छोटासाच आहे. 2 पदरी म्हणजे काय म्हणतात 2 गाड्या ॲट अ टाइम जाऊ शकतील एवढा. एक गाडी आणि मग एखादी ओव्हरटेक करेल एवढी जागा. थोडंसं धुकं पण पडत चाललंय आता घाटात. आपल्या लाईटच्या पडणाऱ्या प्रकाशात आपण छान छान अशी वळणं घेत चाललेलो आहोत. बसला अलाउड नाही आहे ॲक्च्युली हाईट, तरी पण त्यांनी कशी आणली माहीत नाही. आणि तिथून फक्त छोट्या वाहनांसाठी एंट्री ठेवली त्यांनी. त्या ट्रकमध्ये देऊन अडकायच्या दृष्टीने आलं आहे असं वाटतंय मला. एक्सप्रेसवेने सरळ चालतं. लिहिलं आहे सरळ अवघड वाहनांना प्रवेश बंद, तरी आपली लोक ऐकत नाही. ट्रॅफिक बघा हायवेचा खाली एक्सप्रेसवे दिसते. ट्रॅफिक जाम. कोल्ड रोडने आल्यामुळे आपण सरळ जात आहोत आणि एक्सप्रेसवेला फुल जॅम लागलेला आहे. आणि आपण मंगीकडे प्रस्थान करत आहोत हळूहळू.
मंकी हिल. आणि आता आलेलं आहे ते सर्वात लाडकं मंकी हिलला स्पेशल सेल्फी पॉईंट वगैरे वगैरे वगैरे. पावसाळ्यात तो खूप भरलेला असतो का त्याचा सनसेट पॉईंट, सनराईज पॉईंट सगळे इथे आहेत. सगळीकडे रोज एकदम छान मस्त असा व्ह्यू इकडून मिळतो. दिवसा आपण कधीतरी येऊ तेव्हा तुम्ही पाहालच. रात्रीचा व्ह्यू बघा कसा दिसतोय तो. खालून खोपोली शहर पण एकदम खोपोली शहराच्या लाईट्स दिसतात साईडला है ना. आणि या साईडला इकडे एक्सप्रेस वेच्या लाईट्स. आणि आपण सगळे आता वाटतं एक्सप्रेस वे आणि हा जुना रस्ता लोणावळ्यात एकत्र संपतोय म्हणजे पुणे एक्सप्रेस वे. पुणे एक्सप्रेस वे तर बस घाट संपून आपण आता लोणावळा शहराकडे प्रस्थान करतोय. पूर्ण पॉईंट वरचा. हा इकडे कोणता पॉईंट आहे मला वाटतं. हा मला वाटतं सनसेट पॉईंट आहे इकडे. राजमाची पॉईंट. हा राजमाची पॉईंट आता इथून मोठी वाहनं आल्यामुळे थोडंसं जाम लागलंय. तरी पण मुव्हिंग आहे. सिंगल रस्ता असल्यामुळे थोडं हे होतं. पण ओके. जर का खाली ट्रॅफिक असेल तरच इकडे लोक यायला वळतात. बघू असं काय बघितलं. तो खोपोलीचा रस्ता पण दिसतो. खोपोली शहर दिसतं पूर्ण दिसेल. आणि सनसेट पॉईंट दिसतो आपल्याला. आणि रात्र असल्यामुळे एवढं दिसत नाही पण दिवसा इथे खूप गर्दी असते सनसेट पॉईंटसाठी. या बाजूला सगळे बाईक्स लागलेले असतात. आणि राजमाची. आणि आता लेफ्ट साईडला असणारे आपला राजमाची पॉईंट असतो. पावसाळ्यात वगैरे इकडे खूप गर्दी असते. आता रात्र असल्यामुळे आपल्याला हे सगळं रिकामं दिसतंय. तरीही जाणारी लोक वगैरे असतातच पुण्याकडे जाणारी लोक. RPTS म्हणजे PTC पोलीस ट्रेनिंग स्कूल, पोलीस प्रशिक्षण केंद्र. हे जे आहे खंडाळाचं ते इथे आहे. आता फक्त ते मुलींसाठी असतं पण आधी सगळ्यांसाठी असायचं. त्याच्यावर गाडी स्लो आहे. गेटवर रेनबो बाबा. चलो ट्रेन चाललेली आहे. मस्त दृश्य पण बघत आहोत. एका बाजूला छान गाडी, एका बाजूला ट्रेन, एका बाजूला रस्ता, जंगल, धुक्यातून वाट काढत चाललेलो आपण. छान दिसतंय. आता बघा आता ट्रेन वाला व्यू देखो बहुत अच्छा दिख रहा है. ट्रेन पुढे गेली आणि आपण पण त्याच्या पाठोपाठ चाललेलो आहोत. वाव किती मस्त दिसतंय. असं वाटतं कोणतरी फिल्मचं शूट चाललंय. मस्त आपल्याला एक असा व्ह्यू मिळाला अचानकपणे.
खंडाळ्याचे बंगले दिसत आहेत वर. खंडाळ्यातले जे डोंगरात आहेत ते खूप छान लाईट्स मध्ये वाटतात. अंधारात म्हणजे त्याच्या लाईट सगळ्यात चमकत असतात. आता परत ट्रेन जवळ आली आपल्या आणि आपण ट्रेनच्या सोबत चाललेलो आहोत. मस्त दृश्य दिसतं. लोणावळा सिटीत एंट्री केली आणि आता आपली लोणावळा सिटीमध्ये प्रॉपर एंट्री झालेली आहे. चिक्क्यांचा बाजार, मगनलाल चिक्की, जगनलाल चिक्की, अजून कुठल्या कुठल्या चिक्की, सगळ्यात चिक्की चिक्की चिक्की. आणि इकडे काय वडेवाले, चायनीज अजूनही चालू आहे रात्रीचे 12 वाजता. हां, आता हे तर टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे रात्री 12, 1, 2 केव्हाही चालू असतो. मॅगी पॉईंट, वाव, मॅगी पॉईंट. इथे थांबायला पाहिजे होतं. काय कोणाला जसं घरी किती वेळा मॅगी खाल्ली तरी, कुठे पण गेली तरी हल्ली कोणाला पण मॅगी हवी असते. लोक कुठेही थांबून मॅगी पण खातात लोणावळ्याची. इकडे हे बघा अजून लोक फिरतात मस्त. गुजराती अपोलो मोटर्स. आता आम्ही चहा ब्रेक साठी थांबलेलो आहोत. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आहोत शिवापूर टोल नाका. भयंकर थंडी वाजते बघा बाहेर. आणि थंडी म्हणजे सगळ्यांना कुडकुडी भरेल अशी थंडी भरपूर चाललेली आहे. सगळेजण स्वेटरमधून, ड्रेसेसमधून स्वेटरमध्ये आलेले आहेत. बघा सगळ्या गाड्या थांबल्या आहेत चहा पिण्यासाठी. बघा सगळ्या गाड्या इथे थांबलेत, ट्रक थांबलेत. आणि तिकडे असं तिकडे समोर दिसतंय का तुम्हाला माहिती नाही, ते शेड आहे ना, तिकडे शिवापूर टोल नाका आहे. तर तिकडे ते शेड दिसतंय ना, तिकडे शिवापूर टोल नाका आहे. सगळं टोल नाका क्रॉस करून. आणि ते बघा तिकडे थंडी आहे म्हणून त्यांनी शेकोटी केली आहे, पण मी गाडीतनं बाहेरच नाही पडले थंडी बघून. मी झिप्पर घालून गाडीतच बसून आहे. फक्त शूट करायचं म्हणून मी बाहेर पडले, नाही तर बाहेर पडायची अजिबात हिंमत होत नाही. ते बघा, ते बघा आत बघा, रियांची पूर्ण पांघरुण्यामध्ये गुरफटून गेलेली आहे. अशा सगळ्यांची थंडीपासून वाचण्याचे उपाय सुरू आहेत. तर आता आपण भेटू थोड्या वेळाने परत. बाय मित्रांनो. हे बघा आमच्या गावाचा एंट्रन्स आहे. हे बघा इथे लिहिलंय म्हासुर्णे गाव आहे आमचं. आणि आता वाजलेत पहाटेचे 4, 4:30 ॲक्च्युली. आणि आम्ही पोचलोय गावी. मी पण आता जस्ट झोपून उठले. परिसर
तिकडनं इथे खानापट्टीचा रस्ता आहे, तिकडनं पण आमच्या घरी चाललोय. रियांशी कुठं पण झाली बघ. इथे 2 मंदिरं आहेत, ते मी तुम्हाला उजेड आल्यावर दाखवेन. एक नरसोबाचं आहे आणि एक खंडोबाचं आहे. अशी घरं आहेत वाडा टाईपमध्ये, वाडेच आहे. आणि तिकडे समोर तिकडे आमचं घर. हे बघा, हे आमचं घर. आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत आमच्या घरी. घर आलेलं आहे. हे बघा, फायनली एक आमचं मॅडम उठत आहेत. पंचाचं घर आलं पण डोळेगड. तर आता फायनली वेळ झालेली आहे जेवायची. आणि हे बघा जेवणामध्ये काय काय आहे आज आमच्या. ते भात आहे, ते शेंगदाण्याची चटणी आहे, आणि काय हे बटाटा आणि फ्लावरचा रस्सा आहे ना, बटाटा आणि फ्लावरचा रस्सा आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी मला अजिबात आवडत नाही, ती म्हणजे कारल्याची भाजी. आणि इकडे पोळी आहे. कारल्याची भाजी कुठे आवडते मला, अजिबात नाही आवडत, खात पण नाही मी. असं सगळं घोटाळा झालेलं आहे, पण खावं लागणार. तर काय करायचं, बनवलंय तर खायला लागणार. ती काढते, व्हिडिओ काढते. इथे एका माणसाची तब्येत खराब आहे. बिचारे रियांशीला गावाला येऊन ताप आला प्रवासामध्ये थंडीमुळे. आता कसं वाटतं रियांशी? थोडं बरं वाटतंय का माझ्या राजाला? तुम्ही सगळे रियांशीला गेट वेल सून बोलाल ना? बोला हा. रियांशी मला नाही, रियांशीला गेट वेल सून नक्की बोला. झोपा रियांशी. आता मी तुम्हाला भेटते जेवल्याच्या नंतर. बाय. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? आता झालेली आहे सकाळ आणि आता आम्ही निघालोय गोंदावल्याला. हे बघा, हे बघा माझी बहीण बघा कशी मस्त मेकअप करून रियांशी कशी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या आज्या तर दाखवलेच नाही. ही बघा माझी एक आजी आहे, दीपाजी आहे. आणि ही माझी सगळ्यात लाडकी आहे, ही माझी पणजी आजी आहे. व्हिडिओ आहे. ही माझी पणजी आजी आहे. आता एका दिवसासाठी आम्ही आलेलो, आता पणजीला सोडून परत निघालो. मला खूप आवडतं पणजी आजी, पण काय करणार, शाळेमुळे जायला लागतं परत. बाय, भेटू परत. बाय. हे बघा, हे असं आमचं घर आहे. आतलं नाही दाखवू शकत आता, एक छोटस व्ह्यू दाखवते. आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहे गोंदवल्याला. आणि मग तिकडनं घरी जाणार. बघा
तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये सांगितलेलं की आमच्या इकडे देऊळ आहे, सो ते दाखवते तुम्हाला. हे इथे जे दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे नरसोबाचं देऊळ आहे. हे बघा, ते नरसिंहाचा फोटो लावला आहे. मग परत इकडे गोंदावलेकर महाराजांचा फोटो लावला आहे. आणि तिकडेच आम्ही आता चाललो आहे गोंदावल्याला. असं एक मंदिर आहे, जुनं आहे खूप. आणि त्याच्याच बाजूला एक इकडे खंडोबाचं मंदिर आहे. तरी तिकडे कसली तरी तयारी सुरू आहे आता सध्या तिकडे. बघा, असं मोठं देऊळ आहे. आम्ही लहान असताना इकडे खेळायचो मस्त. आणि इकडनं आपण सकाळी आलेलो. कालचा दिवस आम्ही होतो इकडे, पण काही कारणामुळे मला ते शूट नाही करता आलं. पण आत्ता निघायच्या टायमाला थोडीशी झलक गावाची म्हणून दाखवते तुम्हाला. सो उजेडामध्ये किती छान दिसतं देऊळ आणि आमचं गाव. बघा, इथे छोटेसे वाडे मस्त आले. ते तिकडे समोर झाडं दिसतात ना, ती घानापट्टी आहे. तिकडे घानापट्टी होती. जे आम्ही लहान होतो तेव्हा तिकडे खूप आंब्याची झाडं होती. आम्ही मस्त कैऱ्या पाडायचो तिकडे. इथे लहानपणी मी यायचे सुट्टीत तेव्हा खूप खेळायचे. इथे पण माझे खूप मित्र होते. आता ते मित्र त्यांच्या शिक्षणासाठी गेले. ते बघा, तिकडे ऊसाची शेती आहे. आमच्या गावी ऊस जास्त पिकवला जातो. आमच्या मळ्यात पण लावलाय ऊस, पण मळा लांब आहे. आता तिकडे नाही जाणार आहे आम्ही. समोरून रस्ता आहे. आपण सकाळीच तिकडनं आलो. आणि असं हिरवगार मस्त नेचर आहे सगळं आमच्या गावाचं. ओ बाई, रस्ता जरा उबड खाबड आहे. सो असं आमचं गाव आहे मस्त वालं. ते बघा, तिकडे अशी मस्त एक विहीर आहे. ही विहीर आहे आणि तिकडे म्हैस बांधली जाते. रेडको पण आहे म्हैस, छान. आणि ही आमची गाडी आली. आता आम्ही गाडीत बसणार आणि गोंधळल्याला जाणार.
पोचलो आहोत गोंदावल्यात. भर दुपारचं ऊन आहे 12 वाजता, तरी पण आपण दर्शनाला जात आहोत. कारण महाराजांच्या ठिकाणी ऊनसुद्धा फिकं पडतं त्यांच्या कृपेसमोर. तर चला जाऊया दर्शनाला. तुझा फोन मागायला नाही. ते देवाच्या ठिकाणी आलं की खेळण्यांची दुकानं दिसली सगळीकडे की हिच्यासारख्यांचं सुरू होतं, खेळणी पाहिजे आणि खेळणी पाहिजे. चला हे देवळाचं गेट नंबर 2 आहे. पुन्हा आम्ही एंट्री करतोय. हे बघा, अरे हा ती बघा आई तिकडे. असा मोठा परिसर आहे. हे चपला काढायचे. दर्शनासाठी बघा किती लाईन लागली. पासून लाईन जी सुरू होते ते तिथपर्यंत पुढे आत देवळाच्या आतपर्यंत लाईन आहे. हे बघा, समाधी मंदिरात आपण जातोय आता दर्शनासाठी आणि लाईन आहे. सगळं एकदम शिस्तबद्ध असं आहे आणि लाईन मुव्हिंग असते. जरी गर्दी असली तरी पटापट होतं दर्शन. मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं आम्ही तेवढ्या मागे होतो तिकडे, आता किती पुढे आलो. हा परिसर एकूणच सगळा शिस्तबद्ध असतो. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही. सगळे शिस्तीत दर्शन घेतात. मग दर्शनानंतर प्रसाद असतो, प्रसाद घेतात. आणि म्हणजे खूप ज्यांना जप करायचं आहे त्यांच्यासाठी जपासाठी इकडे आहेत. एक वेगळं पलीकडे सभागृह आहे. जसं प्रत्येक ठिकाणी सगळं शिस्तीत चालू असतं. महाराजांच्या म्हणता येईल की महाराज सगळीकडे लक्ष ठेवत असतात. हळूहळू आपण असं दर्शनाच्या दृष्टीने पुढे जात आहोत. लाईन आहे पण ती लाईन पटापट जाते. काही काळजी करण्याची गरज नाही आहे आणि एवढा वेळ तर दिलाच पाहिजे. तर भेटूया थोड्या वेळाने. ते बघा आत कसे मस्त मोत्यांचे कंदील, आकाश कंदील बनवले. इथून
एवढे चांगले नाही दिसत आहेत, बट रिअलमध्ये खूप चांगले दिसतात. इकडे मोत्यांचे कंदील बनवले, डेकोरेशन पण खूप छान केलंय मंदिराचं. हे बघा, इथून तर खूप क्लिअरली दिसतंय बघा. तुम्ही बघू शकता किती परफेक्टली असे मोत्यांचे कंदील बनवलेले. हे बघा, कसले दिवे? लांबण दिवे मोत्यांनी तयार केलेले आहेत. परत झुमरे आहेत. हे मंदिराचं गेट, जिकडनं आम्ही एंट्री करणार आहोत. बघा आता इकडनं समाधी एकदम क्लिअर दिसते. ही खाली आहे, खाली उतरून जायला लागतं त्यासाठी, आणि ते वर असलेल्या लोकांसाठी हे दाखवतात. हे आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत. बघा, महाराजांचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावलेले आहेत तिकडे. छान मस्त. श्रींचा अंगारा. हा बघा, हा ब्रह्मानंद मंडप आहे. इथे तुम्ही जाऊन जप करू शकता. आतमध्ये जाऊन जप करण्यासाठी जागा आहे. तसंच हे आईसाहेबांचं मंदिर आहे. कोठीघर आहे, शिधा घर. म्हणजे तुम्हाला जर काही शिधा वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. इथे खूप प्रमाणात अन्नदान केलं जातं, तर त्यासाठी हे कोठीघर म्हणून ठेवलं आहे. तुम्ही तिकडे जाऊन शिधा देऊ शकता. असं जायचंय बेसिनात हात धुवायला. सगळेजण असे बसतात. खूप मोठा हॉल आहे हा. इथे बघा, तिकडे वाढणं सुरू आहे. बघा, हे अन्नपूर्णा गृह, म्हणजे हे प्रसादालय. प्रसादालय जे बनतं स्वयंपाकघर आहे ते, म्हणजे अन्नपूर्णा नाव दिलेलं आहे त्याला. स्वच्छतागृह आणि स्नानगृह पुढे आहेत. हे बघा, असं महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळे. आणि या बाजूला गोशाळा आहे. तुम्हाला दिसते. आई, गोशाळामध्ये एंट्री मिळते का गं? हो, गोशाळामध्ये पण जाऊ शकतो आपण. पण काही वेळा आता जर गायींच्या झोपायच्या वेळा असतील वगैरे तर तेव्हा कदाचित नाही असतील, जाऊ दे. पण जाऊ शकतो आपण गोशाळेत सुद्धा. बघू, इन्क्वायरी करू. आता जायला पाहिजे. जर मिळालं तर बघू. बघूया. गायी असतात सगळ्या भारतीय वंशाच्या गायी. त्यांचं संगोपन इथं केलं जातं आणि याच गायींपासून मिळालेलं दूध प्रसादात वापरलं जातं. दूध, तूप, दही, ताक सगळं. मला वाटतं तर ते गोशाळा बघण्यासाठी अशा खिडक्या केलेल्या आहेत, तिकडून लोक बघतात. एंट्री बंद केलेली असावी, पण तिथून अशा खिडक्या ठेवल्या आहेत, म्हणजे सगळ्यांना बघण्यासाठी असं. आता फायनली आम्ही बाहेर पडलोय मंदिरातनं. का रियांची जी थोडी फार शॉपिंग जी काय होणार आहे ती चालू आहे. गाडीत बसणार. फक्त रियांचीच नाही, सध्या इकडे सगळीच शॉपिंग सुरू आहे. हे बघा, अशी छोटी छोटी दुकानं असतात. इकडे लापशी, तांदूळ वगैरे असं सगळं मिळतं. फोटो बिटो आहेत, परत हार आहेत, तूप आहे, अगरबत्ती आहे. इन शॉर्ट ऑल इन वन आहे सगळं.
तर बाबांनी तिकडनं गाडी आणली, तिकडनं गाडी आणली की मग सगळं की मग गाडीत बसायचं आणि ठाण्याला म्हणजे परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची. गाडी मागायची ना. हो, हे बघा इथे शेवया आणि सांडगी ते सगळं घेणं चाललंय. सो त्यांची शॉपिंग होऊ दे, मग मी तुम्हाला परत भेटते थोड्या वेळाने. सहा पदरी केलाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. पुणे पंढरपूर पालखी महामार्ग त्याला काही जायचं म्हणलं तर मस्त 4 पदरी 8 पदरी रस्ता बनवलेला आहे. कुठेही टोल नाही पालखी मार्ग असल्यामुळे. मस्त महामार्ग बनलेला आहे. पालखी महामार्ग. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वारीच्या वेळी याच रस्त्यावरनं जाते. लाखो भाविक वारकरी याच रस्त्यावरनं पायी मार्गक्रमण करत असतात. अतिशय सुंदर बनवलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 6 पदरी पालखी महामार्ग जो थेट पंढरपूरला जातो. अजून थोडं काम चालू आहे पण ते यावर्षी पूर्ण होईल. एका ठिकाणी चहा प्यायला थांबलेलो आहे रिचार्जिंगसाठी. मस्त परिसर आहे बाजूचा आणि आजूबाजूला एक मस्त असं गुलमोहराचं झाड आहे. मस्त मोकळी हवा आहे. छान वाटतंय.
डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर असल्यामुळे दिवस लहान लहान असतो, लवकर होतो, मस्त सनसेट आपल्याला दिसेल. बरोबर पुढे थोडा आभाळ असल्यामुळे तो ऑलरेडी इकडे तिकडे जातोय, तो सनसेट नाही झाला प्रॉपर. ही बघा सासवडची चटाकेदार मटकी भेळ, मटकी स्पेशल. हायवेला एका ठिकाणी थांबलो, तिकडची मटकी भेळ स्पेशल आहे. तर मस्त तरतरी मिरच्या आणि तिखट शेव वगैरे, लिंबू कांदा, मस्त स्पेशल भेळ बनवली. क्वांटिटी पण जबरदस्त आहे. बघूया कशी आहे. बघा मिसळ पण मागवलेली, मिसळ पण आली आहे. क्वांटिटी बघा, हा रस्सा इतका दिलाय आणि फुल ताट. बघूनच कळतंय की टेस्ट किती जबरदस्त असेल. रस्सा असा बाजूला दिलेला आहे. सो आता नाश्ता करते आणि मग तुम्हाला भेटते. मित्रांनो आता फायनली घरी पोचलो. इतक्या दिवसात इतक्या वेळेचा प्रवास करून आम्ही आता घरी पोचलेलो आहोत. सो आता आम्ही ब्लॉग इथेच संपवतोय. जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.